आज जागतिक पर्यावरण दिन आहे. पर्यावरण प्रेमींतर्फे आज मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले जात आहे. पर्यावरण जपणे ही काळाची व आपल्या सर्वांचीच गरज आहे. दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. याचं कारण म्हणजे आपण पर्यावरणाकडे लक्ष देत नाही. आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जागोजागी वृक्षारोपण तर होतंय, पण त्याची निगा राखल्या जाते का? आज आपण छत्रपती संभाजीनगर मधील स्वामी विवेकानंद गार्डन मध्ये आलेलो आहोत. उद्यानामध्ये वृक्षारोपण झालेले आपण जाणून घेऊया काय भावना आहेत. सर, काय वाटतं? आज जागतिक पर्यावरण दिन आहे आणि आपण वृक्षारोपण केलंय. सर्वप्रथम जागतिक पर्यावरण दिनाच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. आता आपण पाहतोय की यावर्षी जर तापमान बघितलं तर आपल्या संभाजीनगर शहरामध्ये जवळपास 45 डिग्रीपर्यंत पोहोचलेलं आहे. आता याचे कारण कुठेतरी वृक्ष जे आहेत ते वाढत नाही आहेत. लावल्या तर भरपूर जात आहेत, पण त्यांचं संवर्धन केलं जात नाही. तर आम्ही सर्वांनी मिळून पारिजात शरव फाउंडेशन व एज्युटेक अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही विचार केला की आपण यावर्षी परत एकदा दरवर्षीप्रमाणे झाडे लावूयात आणि ती झाडे न लावता फक्त त्यांचं संवर्धनही करूयात. त्यामुळे सगळ्यांनी आम्ही मिळून ती जबाबदारी घेतलेली आहे, जेणेकरून हे 10 झाडं आज आम्ही लावण्याचा प्रयत्न करत आहोत. हे 10 झाडं जरी वाढले तर डेफिनेटली आमच्या तर्फे काहीतरी समाजाला काहीतरी आम्ही देणं लागतो, या भावनेतून आम्ही सगळं कार्य करत आहोत. सर, वादविवाद टिप्पणीचा विषय नाही, पण दरवर्षी पर्यावरण दिनानिमित्त आणि पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केल्या जातं. नंतर त्या झाडांकडे बघितल्या जात नाही, त्यांची निगा राखल्या जात नाही, ते झाडं जिवंतच राहत नाहीत. कसं वाटतंय? हे तर संपूर्णतः सत्य आहेत की बऱ्याच ठिकाणी आपण जर झाडं लावण्याचं प्रमाण बघितलं तर ते खूप मोठ्या प्रमाणात झाडे लावल्या जात आहेत, पण ते कुठेतरी त्याची काळजी घेतल्या जात नाही. त्यामुळे काही वर्षामध्ये, मला वाटतं 1 वर्षाच्या आतच पुढच्या वर्षी परत आपण त्या झाडांकडे आलो तर तिथे काहीही दिसत नाही. तर याची सर्व जाणीव आम्हाला आहे आणि त्या सगळ्यांचा विचार करूनच आम्ही फक्त झाडच न लावण्याचं तर त्यांना वाढवण्याचा सुद्धा संकल्प केलेला आहे. सर, आपण फक्त सरकारवर, महानगरपालिकेवर जबाबदारी टाकून मोकळं होतो. नागरिक म्हणून आपलंही काही कर्तव्य असं वाटत नाही का? आता जर बघितलं तर सरकार म्हणजे काय, आपणच नियुक्त केलेले आपले प्रतिनिधी, ते त्यांच्या प्रयत्नांचा भरपूर प्रयत्न करतायत, पण ते कुठपर्यंत पुरणार आहे? आपली लोकसंख्या आता झपाट्याने वाढते, त्या दृष्टीने सरकारचे जे काही प्रयत्न ते भरपूर आहेत, पण त्यांना वाढवण्याची जबाबदारी पूर्णतः ही नागरिकांची. आणि असं पाहायला गेलं आपण की जी लोक चळवळ उभी राहिली, त्या लोक चळवळीमधनं बऱ्याचशा गोष्टी संवर्धन होत गेलेल्या, त्यामुळे ती लोक चळवळच आम्ही उभं करण्याचा प्रयत्न करतो. Should I take this mic in hand? नो. It gives me immense pleasure to speak, that you have given me chance to speak. With the help of Edutech Academy and Parijat Sharayu, we have taken this event to plant the tree. As Amol sir said before, we are not just planting a tree, even we are going to take care of the tree. So Edutech is everywhere. We are trying to do something with academic as well as in environment also. So this is not the first time we are doing. We have been doing this since so many years. So we have planted so many trees and we have taken care of that trees as well. So we are going to do the same thing with this. Hope next year आपण पुन्हा भेटू आणि या झाडांच्या सावलीमध्येच आपण एक व्हिडिओ परत बनवू. थँक्यू मॅम. थँक्यू.